नमस्कार नमस्कार दोस्तो, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही पाहतात तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. लोगो, आपलं सगळ्यात आवडतं असतं ते आपलं घर. आता आपण घर जेव्हा निवडतो तेव्हा आजूबाजूच्या बिल्डिंग्स बघतो, निसर्गरम्य ठिकाणं बघतो, नाही का? म्हणजे कल्पना करा, तुमचं घर आहे, तुमच्या घराच्या खिडकीतनं किंवा बाल्कनीतनं तुम्हाला असा छान बिल्डिंग्स दिसत आहेत आणि त्या बिल्डिंगच्या मधनं अशी सुंदर सुंदर झाडं दिसत आहेत. आणि मग सकाळी सकाळी तुम्हाला त्या झाडांवरती काही पक्षी येताना दिसतात, हां नाही का? म्हणजे त्या पक्ष्यांचे आवाज तुम्हाला ऐकू येतात, ते तुम्ही रेकॉर्ड करता. किंवा एखाद वेळी तुम्हाला तिथे छान कोकिळेचा मंजूळ आवाज ऐकू येतो, तोही तुम्ही रेकॉर्ड करता. आजूबाजूची कुत्री बोलत असतात, घरातली माणसं बोलत असतात, भाजीवाले बोलत असतात, कामवाल्या बायका बोलत असतात. पण ह्या आवाजांमध्ये जर अचानक एक वेगळा आवाज तुम्हाला ऐकू आला तर, म्हणजे बघा असे आवाज चालू आहेत आणि मध्ये असा आवाज ऐकू आला तर, नाही का? काही जणांच्या बाबतीत असं होतंय. अहो काही जणांच्या काय, आमच्याच बाबतीत असं होतंय. शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एक नवीन बिराड करू पाहुणा आलेला आहे. कोण आहे तो पाहुणा? या पाहूया. हा सांगा, कसली मीटिंग आहे? हे बघा मंडळीनो, आज मी तातडीची बैठक बोलवले, त्याचं कारण फार महत्वाचं आहे. आपल्या सोसायटीचं CCTV फुटेज मी लॅपटॉपवर घेतलंय आणि आपल्या सोसायटीत रात्री काय काय चालतं हे तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण फार ते भयानक आहे. झालं म्हणजे रात्री काय काय घडतं ते सगळे टीव्हीत बघायला भेटते. हो कदम, वाटाण्या एवढा मेंदू आहे तुमचा. नसलेली अक्कल चालू नका, माझा असलेला हात चालवेन मग मी. जे आजूबाजूला बायका आहे, तुम्हाला काही जिभेला काय काहीतरी बोलताय आणि काय दाखवते तुम्ही पटवर्धन? कशासाठी बोलवलंय तुम्ही? सांगायची गोष्ट नाही, पण मी तुम्हाला सांगतो. या इकडे. काय बघा इथे काय 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 जर बघा बघा. काय काय दाखवतोय ते बघा. काय आहे? काय आवाज जरा मोठा करा, कळत नाही. ओ याला आवाज नसतो हो कदम. अय्या, हे काय काळोखामध्ये पॅन्ट आणि शर्ट कसे चालतंय? भूत नाही आहे, मी आहे. काळो का तुम्ही दिसतच नाही हो, असल्यावरती दिसतंय. कदम, पण रात्री तुम्ही गेट जवळ काय करताय? असे माथे फिरूसारखे असे ब्रश घेऊन काय फिरताय? नाही ते काय झालं माहितीये का, मी परवा जरा झोपलो होतो, म्हणजे मला स्वप्न पडले. मी स्वर्गात गेलो होतो. मिनी स्वर्ग कुठे असतो? मी स्वर्गात गेलो असं न, तिकडे रंभा उर्वशा पण असा जांभूल घेऊन आल्या खायला. असं जांभूल म्हणा असं तोंडात मी आपला हल्लू 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 जांभूल खात होतो. नाही कदम, जरा हल्लू पडाल तुम्ही खाली. तसं काही झालेलं नाहीये. काय तुम्ही दारू प्यायली होती आणि तोंडात पेस्ट भरली आहे आणि त्या वॉचमनच्या केबिनच्या बाहेर बघा कसे थुंकतायत, चूळ भरतायत बघ कसे. तरी म्हणलं सकाळी सकाळी एवढ्या सकाळी सकाळी माझ्या केबिनच्या बाहेर अशी चित्र विचित्र रांगोळी कोण काढून जात? मला आत्ता कळालं ही कदम थुकून जात सुप्रिया वहिनी. अगो बाई, एवढा उशीर होतो तुम्हाला यायला? 3 वाजले हो. पायलट मुळे उशीर झाला. काय बोलतो? पायलट म्हणजे काय उशीर झाला? अरे असं काय करतोस? विमानाला पायलट असतो ना, मग तो लँड नाही करणार, मग उशीर नाही का होणार? माझे पाय लटलट व्हायला लागले का? अरे रनवे जॅम होता. तसंही मी पॅरिस, एम्स्टरडॅम, लंडन सगळीकडे फिरत असते ना. आता तिकडच्या वेळा म्हणजे इकडचं टायमिंग असं सगळं वेगवेगळं असतं, त्यामुळे होतंय. अरे वा, मज्जा आहे बुवा एका बाईची. किती जगभर फिरायला मिळतं ना. नाहीतर आम्ही मस्त आपल्या घरीच. यांचं कसं आहे ना, कसली कसली बंधनं नाही, म्हणजे धुणी भांडी नाही, केर कचरा नाही, चहा कॉफीच्या ऑर्डरी नाही. हो वैदिनू, काय बोलता बाय तुम्ही? त्या पण चहा कॉफीच्या ऑर्डरी घेतात. काय आहे, तुम्ही घरात घेता, त्या इमानात घेतात का नाही? काय जमा? मिस्टर मोरे, माइंड युअर टंग, ओके?
ते माझं काम आहे. उगाच काहीतरी बेबी सांग ना त्यांना. काय बेबी सांग ना, मला सांगा. हॉस्टेल मध्ये असो नाही तर कुठं पण असो, पण तुम्ही वेटरच काम करता का नाही? वेटर काय वेटर, वेटर काय वेटर, एअर हॉस्टेल आहे ती, एअर हॉस्टेस आहे ती. काहीतरी बोल ना. आणि ओ पटवर्धन, हे काय माझी बायको किती वाजता येते, किती वाजता जाते हे दाखवायला बोलवलं आम्हाला इकडे. काय करते तुम्ही? कोणाला बोलताय? एवढं नका. हे बघा, 2 मिनिटं 17 सेकंद इथे झालेली आहेत. मला जे दाखवायचं ना ते 2 मिनिटं 37 सेकंदाने दिसेल. बघा नीट बघा आता. घरी कामं पडली आहेत काय तुमचं बाई खरं. आणि 2 मिनिटं 37 मिनिटाने काय 2 मिनिटं 37 सेकंद सेकंद काय असेल ते. बघा काय सुप्रिया, अगं तू त्या दिवशी पण तू हा टायगर प्रिंटचा टॉप घालून आली होतीस का? तुम्ही दिसते सुप्रिया नाही. वा 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 अरे मला काय विचारता, मी आणलाय का त्याला? आणि तुम्ही ज्याला वाघ वाघ म्हणताय ना, तो वाघ नाहीये, बिबट्या आहे तो. मी काय म्हणतो वासाड्यानं, जो कोण आहे तो पण येतोच ना, तो कसा येतो इकडे? मी तेच म्हणतोय. काय आहे, गेल्या 2 मिनिटाला मी विषय काढला होता की वॉचमॅनच्या केबिन मध्ये रजिस्टर ठेवा, मग तो जो येणार आहे तो सही करून येईल का ना. काय झालं माहितीये का, वाघाला लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून त्यांनी सही नाही केली. काय बोलताय मोरे, बिबट्या शिरला आपल्या सोसायटी. वो सेनेटरी बघा, सेक्रेटरी नाही, सेक्रेटरी. तेच ते बघा. तो बिबट्या किती जवळ होता माझ्या मांग. मी नुसता मांग पाय टाकला असता ना, तर त्या बिबट्याने नुसता घास घेतला नसता ना, माझाच बरच घेऊन तो घासत गेला असता. आपण कदम तेवढ्या जवळून गेला, तुम्हाला कळलं कसं रे? कळेल कसा, एकदा माणसाच्या पोटात 2 पेग गेलं ना की तो लगेच वाघ होतो. काय झालं? सेक्रेटरी साहेब, काय आता बघा माणसं मारता मारता वाचायला लागली. आता ही कदम साहेब माझ्या केबिनच्या बाहेर गुळण्या टाकत होतं, तेवढ्या जवळ तो बिबट्या होता. बघितलं का? 2 सेकंदाच्या आत चड्डी धरली असती पाठत. मग घशातलं पाणी घशातच राहिलं असतं, नरड्यातलं नरड्यातच राहिलं असतं. पॅन्टीचा कलर पाक चेंज झाला असता. आणि मी तिथं पार्किंग मध्ये राहतो, माझ्या जीवाला लय धोका आहे, मला लय भ्या वाटते. एक मिनिट जरा शांत व्हा. लक्षात घ्या, मी आपल्या नगरसेवकांना फोन करून ह्या सगळ्या प्रकारची कल्पना दिली. तर ते मला म्हणाले मी येतो आणि योग्य ती ऍक्शन घेतो. आणि आणखी महत्वाचं, हे जे बघितलं ना तुम्ही, हे परवाचं फुटेज झालं. 3 दिवस आधीचं आणखीन एक फुटेज आहे, ते बघा. एक मिनिट बघा. अय्या पुष्कर, तू काय करतोस? भांडतोयस कोणाशी? आणि हे काय? अरे दगड दगड मारतोयस तू. काय चाललंय बेबी तुझं? अगं काय नाही ग, रस्त्यावरची कुत्री माझ्या अंगावर येत होती. श्रोत्री आहे श्रोत्री, दगड मारला पळून गेली कुत्री. श्रोत्रीने पळवली कुत्री. ओ श्रोत्री, ती कुत्री पळवलीत ना तुम्ही, ती कुत्री नाही येत. जरा बघा कोण आहे ते. बिबट्या आहे तो. श्रोत्र्यांची फार हे बिबट्या होता तो. हो, आणि ती कुत्री भुंकत होती ना, ती बिबट्याला बघून भुंकत होती, तुम्हाला बघून नाही. एवढ्या जवळ आला होता, मग एवढ्याला पडलं असतं मला. आता बिबट्या आपल्या सोसायटीत येणार, पण माणसांसाठी नाही येणार, सोत्रीसाठी येणार. बदला घ्यायला बदला. ओ कदम, काहीतरी काय बोलताय? बिबट्या म्हणजे काय इच्छाधारी नागिन आहे का? रीना रॉय ती बदला घेणार? उगाच तुम्ही घाबरू नका माझ्या मुश्किला. नाही, आणि ऐकलं काय सेक्रेटरी, मला पण ना एक शंका आली त्या दिवशी. काय 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 झालं, मी आपला असा झोपलेला काय म्हटलं रात्रीचा, तर असा डरकालीचा आवाज आला. डरकालीचा आवाज आला, म्हटलं झोपेत मी खाडकन उठलो, असा दरदरून घाम फुटला माझ्या अंगाला. घाम कुणी पुसला? ते महत्वाचं आहे का? घाम कुणी पुसला वसाड्या? अरे तो बिबटी आला, त्यानं मागच्या खिशातनं रुमाल काढले, माझा घाम पुसला. काय बोलताय? अरे कसे भंगच आहे काय मला सांगा. तर काय झालं, मी तर खिडकीत गेलो काय म्हणून बघायला, तेवढ्यात आमच्या हिनं कूस बदलला आणि घोरली का नाही ती. आता मला कळतं तो घोरण्याचा आवाज नव्हता, मग तो बिबट्याच्या डरकालीचा आवाज. ऐकतेस ना, म्हणून मी तुला सांगत असतो की जेवण झाल्यानंतर खाली सोसायटी मध्ये चक्कर मारायला जाऊ नको. जाऊ नको काय? वर तुम्हीच म्हणता किती जाडी झाली, किती जाडी झाली, बारीक हो बारीक हो, म्हणून वेट लॉस होण्यासाठी जाते चक्र मारायला. हो जाते, पण त्या बिबट्याने तुला जम्बो वडापाव समजून खाऊन टाकलं तर.
तर असं काय होत नसतं या म्हणजे? मला माहित आहे ना कसं असतं माहिती आहे का जनावरांचं एखादं जनावर आपल्यापेक्षा मोठ्या आकाराच्या जनावराकडे कधीच जात नाही. हा मी टीव्हीला बघितलंय ना मला माहित आहे. आता समजा ती जर जनावर आलं ह्या जनावरापाशी गेल तर मग त्याला पण कळणार राहू ही मोठं जनावर आहे नको जायला. बिबट्याने कधी हत्तीला मारले असं चिन्ह नाही. काय बोलता तुम्ही? सेक्रेटरी हे सगळं अनसिक्युअर्ड आहे. पुष्की आपण लंडनला शिफ्ट होऊया. मला नाही इथं राहायचंय. आपण काहीतरी ऍक्शन घ्या. सेक्रेटरी काहीतरी ऍक्शन घ्या तुम्ही. मी नगरसेवकांना फोन केलाय ते येतील आणि आपल्याला काय तो उपाय सुचवतील. कळलं? पण तोपर्यंत बिबट्या आला तर नाही येणार ग बिबट्या मी आहे ना. मग कधी येतोय बिबट्या? मग कधी येतोय नगरसेवक? येत आहेत फोन केलाय येत आहेत ते. बापरे. राम राम. हे नगरसेवक आहेत. हे नगरसेवकाचं चिन्ह आहे फक्त. याला आपण वोटिंग केलं. अरे नगरसेवकाचं चिन्ह अशी तलवार होती ही फक्त मूठ आली आहे. नाही नगरसेवक येत आहेत. मी त्यांचा खास माणूस आहे. मी त्यांचा उजवा हात आहे उजवा. मग डावात कशाला दाखवताय? मी त्यांचा उजवा हात आहे उजवा. मग ते कुठे आहेत? दादा येत आहेत ना आता. बोलवा ना. दादा ओ दादा. नमस्कार पटवर्धन साहेब. दादा तुम्ही इथे बसा. नाही अहो, असं काय? आम्ही कसं जनसंपर्कात म्हणजे लोकांसाठी लोकांकरता लोकांमध्ये. हा बोला काय म्हणता? अहो काय म्हणता बिबट्या येतो बिबट्या आमच्या सोसायटीमध्ये. अहो माणसांची वस्ती आहे तिथे बिबट्या कसा येऊ शकतो याच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं का आणि मतदान करून आम्हाला मिळालं काय बिबट्या? नाही आम्ही सरकारला बरेच वेळा असं ऍप्लिकेशन पाठवले पण ते काय ऐकत नाही ना. आता काय असं कसं ऐकत नाही? सरकारने जबाबदारी घ्यायला नको का? म्हणजे आम्ही एवढा टॅक्स भरतो आणि एवढं सगळं करून आमच्या पदरात पडलं काय बिबट्या? अहो नाही ताई काय वन्यजीव संरक्षण कायदा जरा टाईट झालाय असा डायरेक्ट हात नाही घालतायत ना आपल्याला. त्याने आमच्यात हात घातला म्हणजे त्या बिबट्याने म्हणजे हे करून आम्हाला हे काय आणि ह्याच्यात नाही ह्याच्यात हे काय काय आम्हाला काय बिबट्या. अहो मी करतो ना सॉल्व. हे बघा मागे त्या मंगला सोसायटीमध्ये बिबट्या आला होता. त्या श्रद्धा सोसायटीमध्ये बिबट्या आला होता. दगड पण आलो होता. मग तेव्हा आपणच दिसत होतं सगळं. पेपरात आलं होतं वाचलं ना आम्ही. बाई गो काय लिहिलं होतं बरं का? दादाने केल्या युक्त्या पळवून लावला बिबट्या. मोठं वर्डिंग होतं ना. मी एक काम करतो फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये फोन करतो. तुम्ही काय काळजी करू नका. तिथं लय ओळखीची लावतो. हॅलो हा फॉरेस्ट डिपार्टमेंट साहेब कोण आहे तिथं? अच्छा तुम्हीच आहे का? पांडू जगताप बोलतोय. अहो नगरसेवक जगताप बोलतोय. हा अरे काय वॉर्ड क्रमांक 113 मध्ये ते शांतिकुंज सोसायटीमध्ये बिबट्या येतो. तुम्हाला 3 वेळा ऍप्लिकेशन पाठवलं आमच्या लेटर हेडवर. अहो फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करता तुमचं बिबट्यांवर वचक नाही असं चालायचं नाही. हे बघा हे आमचे मतदार आहे. मतदारासाठी अर्ध्या रात्री बी उठून जाऊ आपण. त्यांनी वोट दिलं म्हणून तर निवडून आलो ना. नाही आम्ही त्यांचं काम करणार. हे बघा मी तुम्हाला वॉर्निंग देतो आता हा बिबट्या परत इकडे आला नाही पाहिजे. हा नाही तर बघा आम्ही आमची हत्यारं काढू. मग सांगायचं नाही आम्हाला की वॉर्निंग दिली नाही म्हणून. हा नाही ते झालं पाहिजे. मतदार आहे मतदारासाठी करावं लागतं का? हा मतदारासाठी. हा चला ठेवू का? हा काय म्हणाले काय शेवटी ते फोन? नाही ते म्हणले जरा ते बिबटे भेटतात म्हणे या मोसमामध्ये. माझ्यावर येते जरा. तुम्ही काही नाही सांभाळून घ्या म्हणे. काय पाण्याच्या ठिकाणी जास्त जातात ते. अच्छा हा त्याच्यामुळे पाण्याच्या ठिकाणी जास्त ठेवू नका नाही तर येऊन बसतील. तुम्हाला सांगतो आपल्यासारख्या कॉमन लोकांच्या सोसायटीत आले तर आमच्या नगरसेवकांची अशी तारांबळ उडती. ते हेमा मालिनीच्या घरात बिबट्या जाऊन बसला होता टॉयलेटमध्ये. मग तिथल्या नगरसेवकाचं काय झालं असेल बघा तुम्ही विचार करा. काय नाही संध्याकाळच्या वेळेला बाहेर हिंडू नका आरामात राहा घरी. बघू आपण काय करायचं ते. तुम्ही कुठे जाताय? बिबट्या आला तर आणि संध्याकाळी बाहेर नाही पडायचं म्हणजे? नाही एक काम करा मी संध्याकाळी आमची 2-4 पोरं घेऊन येतो. तुम्ही जरा हत्यारं बित्तर गोळा करून घ्या. आपण सगळे बघूया काय करायचं ते. काय काळजी करू नका तुम्हाला भयमुक्त करून टाकतो मी एकदम. हा चला येतो मग. या नक्की.
मी काय म्हणतो यांच्या त्याने होणार आहे का मी ऑस्ट्रेलियात सफारीतल्या माझ्या स्टीव्ह आयर्विन गेला बिचारानं तर त्यालाच बोलवलं. असू दे का फेकंपेक बंद करा. सांगा आता ते सगळे गेलेत, ते सगळं फोन करायला गेलेत, ते काय ते करतील. पण त्यांनी सांगितलं हत्यारं आपल्याकडे काय काय आहेत का. मी साऊथ आफ्रिकेतली माझी ती हॉकी स्टिक घेऊन येतो. साऊथ आफ्रिकेतली ज्याला फेकता व्हाय त्याच्यावर मेड इन इंडिया लिहिलेला. अहो पण आम्हाला ती तिथे मिळाली. हा आम्हाला अभिमान वाटला की आपली वस्तू परदेशात मिळते म्हणून आम्ही तिथून घेऊन आलो. त्यांनी सांगितलेल्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीने घेऊन आलो आपल्या देशासाठी. म्हणजे आता खूप दुप्पट बोलताय तुम्ही. मी माझ्याकडचं भारी हत्यार घेऊन येतो. तू आता नाव फोडणार नाही नाही. आता नाही. मोरे तुम्ही काय आणणार. मी माझ्या बायकोला घेऊन काय आहे, तुम्हाला सांगतो माझ्या बायकोच्या डरकालीचा एवढा आवाज आहे तो बिबट्या ऐकल्याने पळून जाईल. पण समजा उलट झाला तो जर बिबट्या डेरिंगबाज असेल तर माझा प्रश्नच मिटेल, मागची कटकट मिटेल. झाला पिंजरा चांगला झाला. चला पिंजरा तर आलेला आहे. हे बंदूक घे. हे भोंडे तू इकडे तिकडे रांगू नको रे. ते वर जाऊन बैस. हे बघ तो बिबट्या आहे ना त्याच्यापेक्षा कमी आकाराचं जनावर पाहिलं की गिळून घेतो. त्याच्यामुळं इकडे तिकडे रांगू नको. हा कुठेतरी जाऊन बैस. कुठं बसू. तू कुठं बसतो आता. याच्यावर शिडीवर जा. शिड्यावर जाऊन बसू. जा वर जा. जा वर. हळू हळू हळू. तिथून टेहळणी करायची. कळलं का? टेहळणी. बिबट्या येतोय का नाही ते बघायचं आणि आला की लगेच ओरडून सांगायचं. काय ओरडशील. बिबट्या दादा आला. अरे बिबट्या दादा आला नाही रे, दादा बिबट्या आला. दादा बिबट्या आला. हा कळलं का. कर मग टेहळणी आता. बरं मला सांगा हत्यार काय काय आणलीत कोणी. आणलं मी हॉकी स्टिक आणलेली आहे ना. आला ना की गेला वाघ. मी आहे ना नेल कटर आणले बघा. नेल कटर म्हणजे काय येणार आहे काय. असा वाघ आला की पटापटा नख कापायची, पंजाच मारू नाही शकणार. नाही ज्याला मी का आणलंय काय. अरे हे छोटे छोटे मच्छर मरतात नुसतं वाघाच्या माग असं केलं की चिटकं लागेल. अहो कदम वाघाच्या अंगावरची गोचिड पण मरणार नाही. माझा हत्यार मागणं येत आहे. कोणते. बायको माझी. मी म्हणलं होतं का नाही. नाही तसं नव्ह. वाचार्या नको ती आता नको काय नको वाघ पकडायचं कळत नाही तुला? तुमचं काय. हे आपल्याला हातर बितर लागत नाही. पश्चिम महाराष्ट्राचा वाघ आहे वाघ. एका शिवीत बिबट्याला आडवा तेडवा करून टाक. काय धंदे झाले. ए दशरथ अरे हा काय वॉर्ड आहे का आपला. जरा हत्यार बित्तर पाठवा इकडे काहीतरी. हो दादा सगळ्यांना हत्यार तलवारी बिलवारी देऊन टाकतो. नाही नाही मला चान पाव मिळेल का बुडून खायला? टुचक्या अरे इतक्या रात्री कोण दिल रे तुला. कुणी उघडे ठेवलं असेल बेकरी काय माहित. आणि एवढं खातो जातं कुठे सगळं. हो वॉचमन याला चहा वगैरे द्यावं काहीतरी. राव तिकडे हाय एवढं एवढं दिसतंय पण लय खादाड आहे राव. चहा बी काय जमणार रे आपल्याला. तुम्ही सगळे इकडे बंदुका घेऊन मी तिकडे चहा करायला गेलो मला तिकडे येऊन बिबटे खाऊन टाकायचा. नाही 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 लयत लय पाणी आणून देतो. पाणी पिऊन बसायचं. पाणी द्या पाणी द्या. पाणी चालू. आणि बघा तुम्ही काही काळजी करू नका. नाही नाही म्हणजे तुम्ही जी काही हत्यार आणली ती ठीक आहे पण मी जालीम हत्यार घेऊन आलोय. काय काय दाखव रे. ओय शॉट. ओय लॉर्ड लॉर्ड बंदूक. ओय शपथ बंदूक चांगली ती. बंदूक खरी आहे. बघू चेक करू. खरी आहे ना. नाही खरी आहे. मला सांगा नल्या किती आहेत. नल्या नुसती बंदूक. हो नुसती बंदूक नाही मग 12 गोळ्या पण आणलेत. 12 गोळ्या कशासाठी आता. अहो एखादी गोळी तर लागेल ना बिबट्याला. मी काय म्हणतो सर आपण हे सगळं करतोय खरं पण हे सगळं लिगल आहे ना. हो म्हणजे उगाच आपण त्याच्यामध्ये अडकायला नको. काळजी करू नका. हे बघा आता मी बंदूक घेऊन आलोय.
आपल्याकडे पिंजरा पण आहे. कुणी घाबरायची काही गरज नाही. कशाला कोण घाबरेल? आपण त्या काय झालं माग माग फिरू नको ना, धडधड होती नाही गेला. एवढी मोठी बंदूक असून ते घाबरतोस तू, मग आमचं काय होणार? नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामुळे आता जसा बिबट्या आला तसा आपण गेम टाकायचा. कमी दादा पत्ते खेळतात ते. गेम टाकायचा. तो गेम हेच गेम माहिती ना. आम्ही गणपतीमध्ये रात्रीचं खेळतो. मी काय म्हणतो नगरसेवक साहेब, तर हा पिंजरा आणलावाय खरा, पण एवढा मोठा बिबट्या ह्याच्यात मावल? नाही नाही, कसं म्हणजे ती लांबी रुंदी बघायला नको, कसं समजेल आपला बिबट्या उगाच काहीतरी हे बाहेर घ्यायचं आणि मग लोचा व्हायचा ना. हो ना हो ना. आम्ही मोजला नाही ना, त्याच्यामुळे मग कोणाला आतमध्ये टाकूया का आपण? चालेल चालेल. याला टाकूया. नको नको, आता ते पिल्लू वाटेल. एकच कदम एकच. कदम. अरे आपल्या सोसायटीचे एकच ढाण्या वाघ. ब्लॅक पॅन्थर. ब्लॅक पॅन्थर जा. नाही चालू नाही, मी नाही जाणार आतमध्ये. जाओ. नाही मी आधी गेलो ना, तुम्ही बंद केलं मग. नाही, नुसतं फक्त आपल्याला लांबी रुंदी मोजायची. अच्छा, ॲव्हरेज करायचंय ना. अंदाज घ्यायचा, बाकी काय. लांबी रुंदी. एक तर तुम्हाला कोण वाघ म्हणत नाही, म्हणतात तर जाऊन बघा ना. गेलं आणि जाताना जरा डरकाळी फोडा. पहिली डरकाळ या. काहीतरी काय ही काय डरकाळी झाली काय? नाही, रात्री जरा ते मच्छी तेलाची खाली ना. आरामशीर सावकाश. जा बा. फिरून बघा, आतमध्ये जागा आहे का? फिरून बघा. अरे काय नाही, काय केलेलं नाही आहे. म्हणजे तो दरवाजा कसा बंद होईल हा बघितलाय. आता सांगा नगरसेवक साहेब, आता बिबट्या आतमध्ये शिरला, हे पडलं की मग आपण काय करायचं? सोपं आहे. काय काय? हे बघा, बिबट्या आतमध्ये घुसला, तो दरवाजा असा लागला, हो की नाही? तर इथं असं हे कुलूप असतं. कुलूप कुलूप आहे. हा, मग कुलूप असतं ना, ते हे असं लावायचं आणि असं अडकवून याला व्यवस्थित लावा. हा आणि काय बिबट्या आत असं लॉक करायचं. लॉक लावायला. आणि ही जी किल्ली आहे, ही किल्ली अशी टेरेसवर फेकून द्यायची. बापाला सापडायचं काम नाही. किल्ली फेकली. काय झालं? अरे हे कोल्हा बिबट्या आला तर माझं काय काय बोलतोय? आता टेरेसवर चावी फेकली, आता ह्याला बाहेर काढणार कसा? घाबरू नका कदम, अजून बिबटे आले आले नाही. नाही. बिबटे आल्यानंतर घाबरायची वेळ आता नाही. म्हणजे अजून नाही आलं आलाय? नाही. अरे वसाऱ्यांनो, बिबट्या आला तर पळून जाऊ नका. अरे कशाला पळू, आमच्याकडे हत्यार नाही काय. मग ठीक आहे. मिळाल्यानं कुत्र्यासारखं पळाला. मला बोललो हत्यार राय सगळे आणि पळाला कसा वाचाऱ्यांनो. पण बिबट्या आला ना. अरे बिबट्या आला तर मी टेस्ट घेतली. मग आम्ही पण टेस्ट घेतली. पळून गेल्यानंतर तू काय करतो? अरे पण पटवर्धन खरंच पळून गेले. खरंच पळून गेलं पटवर्धन. केव्हा जीला पी लावले आणि गेले पळून. बघा ना काय बघा. अरे वासरू चावी पटकन शोधा, मी आतमध्ये एकटाच आहे रे. अरे कदम घाबरू नका, बिबट्या आल्यानंतर घाबरायचंय, आता घाबरायचं काम नाही. अरे मी आज बसून करू काय वाचाऱ्यांनो. अरे केवळ बिबट्या तर येऊन द्या पाहिला, आणि तुम्हाला काय आता थरथर सुरू झाली अरे मी आहे? काय घाबरलोय मी. नाही घाबरायचं नाही, त्याच्यासाठी मी सोय केलेली आहे. काय हा काय आणली नाही. अरे काय बोलतोस? हा ही घ्या मध्ये डेअरिंग वाढेल तुमची. हा तोवर काळजी करायची. पण मी काय म्हणतो, नगरसेवक साहेब, हे असं काहीतरी आतमध्ये कदम बिदम ठेवण्यापेक्षा काहीतरी चारा ठेवला पाहिजे ना. काही काळजी करू नका. दशरथ घेऊन ये. हो काय काय बघा, मी नुसता पिंजरा नाही आणलाय, मग? त्याच्यासोबत बकरी पण आणली. बकरी आणली आहे. बकरी आणली आहे. म्हणजे कसं आहे, आणा मला बाहेर त्या काढा. बिबट्याला वाटेल की तिथं बकरी आहे. बिबट्या असा हळूहळू येईल आणि जेव्हा बिबट्या खायला लागेल त्या बकरीला, तेव्हाच आपण बंदुकीने मानला चांगली आयडिया. आता बकरी येते. दादा दादा हे बघ, बकरी आणली बकरी. ही बकरी आहे. बकरी आहे. वासाडून हा लाकडाचा फलकुट आहे. ही काय बकरी आहे? ऍक्च्युली मी बकरीच आणली होती, पण आमचे कार्यकर्ते त्यांनी खाऊन टाकली बकरी आधी. बघा
लेग पीस डेकर हा ते असं असतं नाही म्हणता येत नाही ना आपल्याला आपण भागून घेऊ काय अहो, डाऊट? कसं काय भागवून घेऊ ही खोटी बकरी बघून बिबट्या येईल कसा? अहो हे खोटी आहे हे मला माहितीये हा. तुम्हाला माहितीये बिबट्याला कुठं माहितीये खोटी आहे म्हणून बरोबर आहे. ही खोटी बकरी पिंजऱ्यामध्ये असेल बरोबर बिबट्या ती बकरी खायला पिंजऱ्यामध्ये घुसेल आणि जेव्हा जबड्यात त्या बकरीला पकडेल तेव्हा त्याला कळेल ना ती खोटी आहे म्हणून. तुम मुझे वाग दो मैं पिंजरा में बंदूक को डालता हूँ. काय काय बोलताय आत्ताशी 2 पेग संपल्यात. आता बघ ते बिबट्या पकडायची तयारी सुरू झाली. अरे बिबट्या पकडायला असं थोडीच करावं लागतं त्याला काळीज लागतं काळीज मर्दाचं काळीज एकदम धाडसी सुराची काय काय झालं काय झालं काय मर्दाचं काळीच पडलं. नाही दादा माझा ग्लास पडला. रट्टम काय बाटली फेकून मारू गे रे. आता याच्या पुढे बिबट्याला नाही तुला गोळी घालील मी आधीच सांगतोय. घुसाव काय घुसाव मगापासून बिबट्यासारखा फिरवतोय आम्हाला इकडे तिकडे. बिबट्याचा सळसळ ऐकू येते. थांबा जनावर येते नेम धरून नेम धरून सगळ्यांनी दबा धरून बसा. येताय जनावर येताय. रे મને कुठे लपलोय. अरे पट्ट्याचं वागड्या पटवर्धन आले. पटवर्धन ही काय पद्धत आहे का आम्हाला घाबरवण्याची? काय घालून फिरताय? कुठे गेला होता? बिबट्या सापडला? मला असे प्रश्न विचारू नका, मला नाही चालत. एकतर तुम्ही आमच्यात राहा नाही तर घरी जाऊन बसा. नाही मी काय झालं होतं ते आतमध्ये जे अडकलंय ना आपल्या सोसायटीतलं ते कुलूप लावलं ते आपल्या सोसायटीचं आहे. त्याची डुप्लिकेट चावी माझ्याकडे होती. चावी द्या मला कुलपाच घालून मारतो. याला मारीन मी खरंच मारीन तुम्ही त्याला. शांत राहा शांत. आणि मी तुमच्यात बसलो नाही म्हणजे काय मगातपर्यंत बसलो होतो ना. काय झालं माहितीये का आमच्या हिने हाक मारली. तब्येत जरा नरम गरम आहे ना म्हणून मी जरा केलो होतो आणि तसा मी कोणाला घाबरतो नाही. तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये असताना असे असे साप असे उचलून फेकलेत आणि एकदा तर असा डुक्कर उचल आणि फेकून मारला. मी डुक्कर नाहीये. मी तुम्हाला म्हणालो मग कशाला अंगावर घेताय? पाडू काय पाडू खाली पाडू? नका 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 पटवर्धन. एवढं वाटतंय हा, तुम्हाला हा. एक काम करा काय? तुम्ही अजिबात घाबरत नाही. अरे कोणालाच नाही. नक्की नक्की या इकडे इथे येऊन बसा. तिथे कशाला? काय बिबट्याचा येण्याचा मार्ग तो आहे ना? तिथे बसायला कोण घाबरतो? बिबट्या येऊ दे मग मला. आलो 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 का? नाही काही तब्येत नरम गरम आहे ना घाबरत नाही मी. तिथे पडणार आलो का? आलो तिने हाक मारले. आलो का? आलो आलो पहिले गेले गेले नाही ते काय? कुठे हत्ती बंदुकीत घालून बिबट्याला मार. ए, बाहेर काढ बाबा त्याला बाहेर काढ. हा काढतो काढतो. नाही तर उगाच आपला तरी असं काय पण वराडतंय राव. चावीत घालून मारतो बिबट्याला. हो कदम सावका जाता बस करा जास्त पिऊ नको. हा आणि आता नीट शांत राहा हा. नाही तर कधी बिबट्या येऊन जाईल कळणार पण नाही आपल्याला. हा. नाही ते काय सरपटणारा प्राणी बघितलं? मी जांभली दिले. ओ कदम जांभई नाही खरी डरकाळी आहे. बिबट्या आला. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं का आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यांची ओळख करून देतो. निकित सुर्वे बरं का वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीवांवरती यांचं संशोधन चालू आहे. PhD करतायत ते. आणि खास विषय म्हणजे बिबट्या आणि मानव यांच्यामधला समन्वय. सध्या ते नॅशनल पार्क आणि तुंगारेश्वर मध्ये काम करतायत. मूळ विषय बिबट्या म्हणजे आपला आजचा जो विषय आहे ना बिबट्या त्यासाठी ते इकडे आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. तुमचं स्वागत आहे. बरं का निकित आमच्या सोसायटीची एक पद्धत आहे. आमच्या सोसायटीमध्ये नवीन पाहुणा आला की त्यांचं स्वागत गीत गाऊन
आणि ते सादर करून असं स्वागत केलं जातं. स्वागत गीत होऊन जाऊन दे. या. निसर्ग आणि जीवसृष्टीचा समतोल साधे, निसर्ग आणि जीवसृष्टीचा समतोल साधे, वन्यजीवांचा मित्र खरा रे हो, वन्यजीवांचा मित्र खरा रे, मित्र खरा रे. जंगलामध्ये वनावनातून फिरतो हा बिबट्याच्या मागून, पर्यावरणा रक्षणास हा सदैव राहे तत्पर हा रे, वन्यजीवांचा मित्र खरा रे हो, वन्यजीवांचा मित्र खरा रे, मित्र खरा रे, मित्र खरा रे. आमच्या सोसायटीमध्ये गेले काही दिवस बिबट्याचं आगमन झालेलं आहे. सहकुटुंब सहपरिवार म्हणजे आम्ही काही बोललेलं नव्हतं, पण ते आपले यायला लागलेले आहेत. मला सांगा, बिबट्या आमच्या सोसायटीत येतोच कसा? ऐकून घ्या काहीतरी सांगतायत, ऐकून घ्या. कसा बरं, येतो? तुमची सोसायटी आहे तरी कुठे? आमची इथे जंगल आहे, त्याच्या बाजूने नागरी वस्ती आहे. तुमच्या शांतिकुंज सोसायटीमध्ये शांती का नाही? नाही काय ती शकली येते शांती, कपडे धुते ना आपली जाते घरी. ही शांती नाही, आपल्या सगळ्यांमध्ये शांती का नाही असं विचारतात. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणीतरी बोललं तुमची सोसायटी जंगलाच्या बाजूला आहे की नाही, तर बिबट्याला पण हा प्रश्न पडत असेल का? काय? ही लोक कोण जी माझ्या घरात येऊन राहत आहेत? नाही, पण आम्ही कुठे त्यांच्या घरात आहे, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आहे. कशावरून? कशावरून? बघ, आता बिबट्याला कळतं का ही माझी हद्द संपली, हे जंगल संपलं, ह्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, असं त्याला कळतं का? नाही. आपण जे जंगल केलेलं आहे ते माणसांनी केलेलं आहे आणि ते माणसासाठीच आहे. बरं, बिबट्या असा चालत असताना कळत नाही अरे ही वेशा आली इकडे, ह्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. त्याला जोवर जिकडे त्याच्या मनासारखं मिळतंय तो तिकडे जाणारच. बरोबर. त्यावरून तुम्ही असा आळ कसा घालू शकता की तो आमच्याकडे येतोय? तुम्ही त्याला बोलवत असाल काही कारणाने. नाही, पण आम्ही कशाला बोलू? काहीतरी तुम्ही देत असाल त्याला, काहीतरी त्याला आकर्षित करत असेल तुमच्याकडे. मोरे काय ऐकते मी हे? काय चाललं? मी कशाला त्याला आकर्षित करू? लग्न करून तुला आकर्षित करू शकलो ना, त्याला काय करणार आहे? मुद्दा काय लक्षात घ्या. बरं, मला सांगा, जंगल आधी होतं की बिल्डिंग आधी आली? जंगल होती ते आम्हाला मग आधी कोण राहत होतं? बिबट्या. मग नंतर कोण आलं? आळ काय होता? कळलं बाबा यांनी आपल्याला. पण ह्या लोकांना मारलं पाहिजे. हे डायरेक्ट येऊन आमच्या एरियात राहतात. ह्यांना ना म्हणजे हे प्राणी, हे साप, हे सगळ्यांना मारून कुठेतरी घालवा ना. आम्हाला तर घालवून टाका. नक्कीच मारूनच टाकलं पाहिजे, घालवून टाका. सोडूनच दिलं पाहिजे कुठून तरी. पण त्याच्याने काय होईल? म्हणजे आमची शांती सोसायटी मस्त राहील ना. बरं, पण त्या प्राण्याचं काय होईल? आता तुमच्या सोसायटीमध्ये कुत्रे आहेत का? सरकारने नसबंदी चालवली आहे कुत्र्यांची, बरोबर आहे. ती म्युन्सिपाल्टीची गाडी येते, कुत्र्यांना घेऊन जाते. ती तुमच्या घरापर्यंत येऊन परत सोडते की तिकडे सोडून देते कुत्र्यांना? तिकडे सोडते. पण कुत्रे स्वतः येतात ना परत. तुम्ही वाघाला कुठेही नेऊन सोडा, तो परत घरीच येणार. जर तुमच्या घरचं कुत्रं मांजर येऊ शकतो तर एवढा मोठा वाघ नाही येणार. बरोबर आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं, बिबट्या तुमची बिल्डिंग बघायला येतोय का? की बिल्डिंग मधली शांती बघायला येतोय का? किंवा तुमच्या गाड्या किंवा तुमचे टीव्ही हे बघायला येतोय का? नाही. त्याचे ह्याच्या कशाशी घेणं देणं नाहीये. त्याच्या येण्याचं कारण एकच आहे, तो प्राणी जो तुम्हालाही खूप आवडतो, त्यालाही खूप आवडतो, कुत्रा. बरं, आता कुत्रा जिथे असेल, ठीक आहे, तिकडे बिबटा येईल, तो त्याला आकर्षित होईल. ह्याचं कारण असं, आता समजा हा शो संपला, आपण सगळे घरी गेलो आणि घरी जेवणच नाहीये, तर आपण बसून डाळ भात भाजी चपाती बनवू की ऑर्डर करू? ऑर्डर. का? आयतं पाहिजे. बिबट्याला कुत्रा आयता मिळतो. त्याला माहितीये कुत्रा कुठे आहे. कुत्रा मारणं खूप सोपं आहे. आणि कुत्रा असा एकटा राहत नाही, असे ते झुंडात आहेत तुमच्या बिल्डिंग मध्ये. त्याचं कारणही तुम्हीच आहात, सांगतो का.
बरं आता बिबट्याला हरणं किंवा काही मारायचं झालं तर असं नाही ते जंगलात नाही आहेत, पण त्याच्या मागे जरा मेहनत आहे. त्या हरणाला शोधा, त्याच्या मागे धावा, त्याला पकडा. कुत्रा पकडणं अगदी सोपं आहे. जा एकदा कान फडवलं की मेला कुत्रा. सोपं आहे. बरोबर. आणि हा कुत्रा कसा आला तुमच्या बिल्डिंगमध्ये? काय आहे कदम आहेत ना, ते मच्छीवाले आहेत काय, ते मच्छीचं काट टाकतात, हाडं टाकतात मटन मच्छीची, त्याच्यामुळे तो कुत्रा येतो खायला. बरोबर. आता हे झालं काय केलं ते कदमनी. असं प्रत्येक जण काय ना काही करतो. नुसत्या कदमच नाही हो, हे आमचं एक बघा ना ध्यान. हे काय करते माहिती का, भूतदया म्हणून काय करते, त्या कुत्र्यांना गोडा करते, त्यांना बिस्किटच काय खाऊ घालते, ते कबुतर बिबुतर येतात त्यांना ज्वारीच काय खाऊ घालते, असे धंदे करते. आता आपल्या मोठ्या माणसांनी काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवल्या बुवा आपल्याला, तर करायला नको का? मग प्राण्यांना खाऊ घालणं याच्यात काय चुकीचं आहे सांगा बरं. आणि तो भुवू सुद्धा प्राणीच आहे ना, मग तो काय प्राणी नाहीये का? मग बिबट्या प्राणी नाही का? तुम्ही तर मारायला निघालेलात. मग आता बिबट्या वन्य प्राणी हो, आम्ही आपला कुत्रा बित्रा असल्या पाळीव प्राण्यांबद्दल बोलून राहिलो ना. मग त्या पाळीव प्राण्यावरच तो बिबट्या येतोय ना. आता आपल्यासारखी जर सुशिक्षित लोक असा कचरा टाकत राहिली तर त्याच्यावर कुत्रे येणारच. जिथे कचरा तिथे कुत्रा, आणि जिथे कुत्रा तिथे बिबटा. त्याला म्हणजे आधी पहिला कचरा साफ करा. हे तुम्ही लक्षात ठेवा जरा. कुत्रा येणार नाही, मग बिबट्या येणार. बरोबर आहे. बरं मला एक सांगा, आता ते कारखाने वगैरे बांधले जात आहेत, रोजगार वाढतोय बरोबर, त्यामुळे सगळ्यांना कामं मिळतात, तरी सुद्धा तुमची अशी ओरड असते की जंगलं वाढली पाहिजेत, हे बिल्डिंग झालं नाही पाहिजे, कन्स्ट्रक्शन बंद करा. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही पर्यावरणवादी लोक डेव्हलपमेंटच्या विरोधात का आहात? आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही. तुमच्याकडे फोन आहे, आहे प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे का? चालू आहे. आजकाल तो एक मेसेज फिरतोय की लोक सूर्याला म्हणताय की तुझी जरा ब्राईटनेस कमी कर, आणि सूर्य रिप्लाय करतो तुम्ही जरा झाडं कापणं कमी करा, ब्राईटनेस आपोआप कमी होईल. बरोबर आहे. आज आपण भरपूर डेव्हलपमेंट केली, पण एक मोठी बिल्डिंग बांधली, पण त्या बिल्डिंग मध्ये राहून तुम्हाला घ्यायला ऑक्सिजन नसेल तर तुमच्या डेव्हलपमेंटचा फायदा काय? नक्कीच डेव्हलपमेंट हवी. आपला भारतही खूप पुढे गेला पाहिजे, पण त्याचबरोबर भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा कुठलेही जे काही वन्यजीव आहेत किंवा जेवढं काही जंगल आहे ते कसं वाचवून डेव्हलपमेंट करता येईल, आणि नक्कीच कुठे ना कुठे तो मार्ग असतोच. त्या हिशोबाने आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे. आम्हालाही डेव्हलपमेंट पाहिजे हो. तुम्ही बिबट्या कधी पाहिलाय ना? काय सांगताय काय? तुमचा अनुभव काय बिबट्यांबरोबरचा? तुमचा अनुभव काय? बिबटा हा एक खूप मनमिळाऊ, जसं आपण इकडे तिकडे म्हणतो तसा बिबटा हा खूप अडॅप्टेबल प्राणी आहे. तो कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतो, तो कशावरही जगू शकतो. म्हणजे अगदी एक काही ग्रामच्या बेडकापासून त्या मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंत, सांबरं, हे एवढं त्याची वर्सिटॅलिटी आहे. बरं, बिबट्या हा शिकार कशी करतो? तो लपून त्या आपल्या शिकारीच्या जवळ जाऊन त्याच्यावर उडी मारून त्याला बाय सरप्राईज किंवा अचानकपणे त्याच्यावर हल्ला करून मारणारा हा प्राणी आहे. बरं, हा प्राणी जेव्हा भूक लागेल तेव्हा जाऊन तो खाणं शोधेल. आता समजा त्याने पोट भरलेलं आहे आणि समोरून एक सांबार असं चालतंय त्याच्यासमोर, तर नाही चला चालतंच आहे तर मारूनच घेऊ, असं ते लोक करत नाही. आणि हा प्राणी असा सहजासहजी दिवसा ढवळा तुमच्या समोर येणार नाही. जेवढे तुम्ही आता घाबरले आहात बिबट्याला, त्याच्याहून दुप्पट पटीने तो तुम्हाला घाबरून तिकडे जंगलात बसलेला आहे. बरं, आता ज्या दिवशी त्याला कळलं की तुम्ही त्याला सीसीटीव्ही कॅमेरातही बघताय, तो त्याच्या समोर येणंही बंद करेल. तो तुम्हाला खूप घाबरतो, म्हणून तो कधी आलेला? रात्री. दिवसा तुम्हाला त्याची व्हिडिओ मिळाली का? नाही. त्याला माहितीये तिकडे दिवसा लोक फिरतात, तर तो तिकडे येतच नाही. बिबटा हा माणसाला माणसापेक्षा जास्त घाबरतो. त्यामुळे जर तुमचा प्रश्न होता की तुम्ही बिबटा बघितलाय का, त्याच्या विरोधात तुम्ही असं विचारलं असतं की बिबट्याने तुम्हाला बघितलंय का, तर 100दा बघितलंय, पण मी त्याला फक्त 3दा बघितलंय. तरी बघितला. तर इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. तर या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. आता मी रात्रीची येते प्रवासाने, समजा रात्री आले आणि समजा समोर आला बिबटा, तर मग काय घाबरायलाच होणार ना. त्याच्याशी फाईट कशी करायची? नक्कीच घाबरायला तर होणार आहोत, घाबरावच, पण फाईट वगैरे करू नये. तो बिबट्या आहे, तुम्ही माणूस आहात, तुमचं समीकरणच जुळत नाही. तर एक तर काय करावं तुम्ही नक्कीच, म्हणजे मी जरी बोललो की नाही
घाबरू नका. तरी माझ्या समोर आला तर मीही घाबरणारच आणि घाबरलेलोच जेव्हा 2-3दा जो अगदी समोर आलेला. तर बिबटा तुमच्या समोर येण्या अगोदर तुम्ही त्याला कसं टाळू शकता हे आधी समजून घेऊया. नंतर तो समोर आल्यावर काय करू हे आपण याच्याबद्दल बोलू. तर पहिल्यांदा बिबटा तुमच्याकडे येऊ नये असं तुम्ही काही करूच नका ना. तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. तिकडे जर परिसर स्वच्छ असेल, कुत्रे नसतील, कुत्रे मांजरी डुकरं हे नसतील तर बिबटा येणारच नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याला काही तुमच्या बिल्डिंगीत किंवा तुमच्या गाड्यांमध्ये काही इंटरेस्टच नाहीये. तर आधी ते करावं. दुसरं म्हणजे कारण तो तुम्हाला घाबरतो तर त्याला जाणीव करून द्यावी की इकडे माणूस येतोय. तर रात्रीचं जेव्हा तुम्ही येतात कामाला किंवा जात असतात येत असता असं, तर यावेळेला जर तुमच्या आसपास बिबटा आहे तर एकट्या दुकट्याने फिरू नये. फिरताना जोरजोरात गप्पा माराव्या किंवा गाणी लावावी. तुमच्या परिसरात चांगला प्रकाश असावा, सगळी कुठला असा कोपरा नसावा जिकडे अंधार आहे, जेणेकरून तुम्हाला बिबटा दिसून येईल किंवा बिबट्याला तुम्ही दिसून याल. हे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि अवॉइड केलात तर बिबट्या आपोआप तुमच्याकडून अवॉइड होईल. आणि जर तुम्हाला लांबूनच बिबट्या दिसलाय तर तुम्ही तिकडे थांबा, त्याला वाट द्या. तो स्वतःहूनच वाट सोडून निघून जाईल कारण की तो तुम्हाला घाबरतो. दुसरं म्हणजे तुम्ही आपल्या जागेवर उभे राहून ओरडा किंवा जेवढे मोठे दिसू शकता तेवढे मोठे दिसा. आणि ही वेळच येऊ नये की तुम्ही बिबट्याच्या समोर आलात तर हेही अवॉइड करता येतं. मी असं ऐकलंय की बिबट्या हा आगीला वगैरे घाबरतो. मग पुरुष सगळे असे लायटर वगैरे दाखवून पळू शकतात, पण आम्ही बायकांनी काय करायचं? आवाज एवढा मोठा असतो ना बायकांचा. तुमचा ताज बरं का सांगायलाच नको. बरं का निकित सुर्वेजी, तुम्ही आम्हाला इतकी उपयुक्त माहिती दिलेली आहे की आता आम्हाला कळलंय की आम्ही जो उपाय शोधत होतो की बंदुकीने गोळी घालणं, हॉकी स्टिकने मारणं किंवा त्याला पकडून कुठेतरी नेऊन सोडणं हे चुकीचं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात त्याला जसं जगायचं तसं जगू दे. तो आपल्याला त्रास देणार नाही, आपण त्याला त्रास देणार नाही याचं आम्ही सगळ्यांनी काटेकोरपणे आम्ही पालन करू. म्हणजे आज इकडे आलेले आहेत, आजच्या रम्य संध्याकाळी एवढी छान माहिती मिळाली. तर आता उर्मिला धनगरचं गाणं. कोण? हा आपला वॉचमॅन म्हणाला होता मी धनगर गाणं सादर करणार. तसंच मग काय धनगर गाणं म्हणजे काय? धनगरी गीत असते माहित नाही का तुम्हाला? नाही त्याच्यात उर्मी असेल तो धनगर. देवाची लेकर गा देवाची लेकर, देवाची लेकर गा देवाची लेकर, जगा तुम्ही स्वतः आणि जगू द्या दुसऱ्याला रे. सारी देवाची लेकर जन्मा आली धरणीवर, सारी नादत होती सुखातर, फिरत होत सृष्टीचे करे. तर बघा मंडळी एवढं सगळं चांगलं चाललेलं का, पण मिठाचा खडा पाडला. तो कसा म्हणजे काय? माणूसाला जन्मार का माणूसाला जन्मार, देवाची लेकर गा देवाची लेकर. त्याची भूक लय मोठी म्हणजे बघा त्याची भूक एवढी मोठी आहे, सगळं पोट भरलं तरी ह्याचं मन काय भरत नाही. हा कसं काय म्हणजे सकाळी उठल्यापासून रातपर्यंत झोपस्तवर नुसतं खाते 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 खाते. हा सकाळी उठला की नाश्ता करतोय, परत चहा पितोय, परत दुपारचं जेवतोय, थोड्या वेळा फिरून येऊन परत जेवतोय. आता तर डबल डोअरचा फ्रीज घेतलंय. हा म्हणजे बाहेर रांधतय भरतय फ्रीज मध्ये, ती पण निम्मार्ध पोटात पण भरतय. म्हणजे नुसतं खातय खातय तरी ह्याचं पोट काय भरत नाही. भरत नाही. त्याची भूक लय मोठी, जंगल तोडली घरासाठी, धरणी फुटली पाण्यासाठी, हवा मिळेना श्वासासाठी. मी सांगतो अशा माणसाला भस्मासूर म्हणलं पाहिजे. म्हणजे भस्मासुरन कसं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःची राख रांगोळी करून घेतली. भस्मासूर हायर हो भस्मासूर हायर, भस्मासूर हायर, भस्मासूर हायर हा भस्मासूर हायर, भस्मासूर हायर हा भस्मासूर हायर. वा 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 वा.
कमाल केली बघितलं ना. आमच्याकडे पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता झिरपलेल्या आहेत. आता तुम्ही पण काळजी करू नका आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका. आपण हा जो संदेश घेतलाय तो संदेश मनात झिरपूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया, म्हणजेच बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. आणि पाहूया आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.